Good morning, all of you. In this lecture, we will start our last question, components of business environment. Okay. In last lecture, we were discuss what is mean by internal environmental factor. Okay. Internal environmental factor हे कसे आहे तर कंट्रोलेबल आहे, राईट. सो त्यावरती आपण थोड्याफार प्रमाणावरती काय करू शकतो तर कंट्रोल करू शकतो. पण एक्सटर्नल फॅक्टर हे कसे आहेत अनकंट्रोलेबल आहे. External factor classified into two categories. We were already learned like a micro environmental factor and macro environmental factor. Okay. So micro मध्ये आपण काय लर्न केलं होतं कस्टमर. We were already learned. Then competitors. इथून आपण मायक्रो पासून अगेन स्टार्ट करूयात आपण. Okay. Micro environmental factor. So micro environment is also known as operating environment. काय सांगितलं होतं मायक्रो एन्व्हायरमेंट हे कसं आहे तर आपण काय म्हणू शकतो त्याला ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट असं म्हणू शकतो. इट कन्सिस्ट ऑफ कंपनी इमिजिएट एन्व्हायरमेंट दॅट अफेक्ट इट परफॉर्मन्स. म्हणजे जे मायक्रो एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत those factors are directly influence on company's performance. It includes customer, supplier, intermediary, competitors, etc. etc. The micro environment consists the elements that directly affect the company. आणि हे जे मायक्रो फॅक्टर आहेत हे काय करतात तर बिझनेस वरती डायरेक्ट इम्पॅक्ट हे करत असतात. सो फर्स्ट पॉइंट कस्टमर. कस्टमर कोण आहे सो काय म्हणतो आपण नेहमीच कस्टमरला कस्टमर इज द किंग ऑफ मार्केट, राईट. कस्टमर इज द किंग ऑफ मार्केट. कारण ह्या कस्टमर भोवतीच आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी काय असणार आहेत तर डिपेंड्स असणार आहेत त्याच्याशी रिलेटेड असतील. So they are the center of the businesses. They are one of the most important factor in the external environment. So customer satisfaction has become more challenging job in the globalization period. आणि या ग्लोबलायझेशन मध्ये कंझ्युमरचं सॅटिस्फॅक्शन हे कसं आहे तर एक चॅलेंजिंग टास्क आहे, चॅलेंजिंग जॉब आहे असं आपण म्हणू शकतो. सेकंड पॉइंट कॉम्पिटिटर्स. The company has to identify its competitors' activity. म्हणजे कोणत्याही बिझनेस रन करण्यासाठी तो फक्त स्वतःच्याच गोष्टी ठरवू शकतो का हो मी काहीतरी प्राइस डिटरमाइन केली आहे नाही. तर त्यासाठी त्याच्या प्रोडक्टशी रिलेटेड जे कोण कॉम्पिटिटर्स आहेत ते सुद्धा त्याला स्टडी करणं तितकंच महत्वाचं असणार आहे. म्हणजे कॉम्पिटिटरच्या स्ट्रॅटेजी, त्याची प्राइसिंग पॉलिसी, त्याच्या ऍडव्हर्टायझिंगची पद्धत, व्हॉट एव्हर इट मे बी, ज्या काही गोष्टी असतील त्यावरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट करणं तितकंच महत्वाचं असतं. सो द कंपनी हॅज टू आयडेंटिफाय इट्स कॉम्पिटिटर्स ऍक्टिव्हिटी. Information must be collected about competitors in respect of their price, product and promotion and distribution strategy. लक्षात येतंय म्हणजे जो कोण आपल्या प्रोडक्टशी रिलेटेड आपल्या कंपनीशी रिलेटेड कॉम्पिटिटर्स असेल त्याची कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करायला हवी तर त्याची प्राइस म्हणजे प्रोडक्टची प्राइस असेल, कोणत्या प्रोडक्टचा टाईप आहे, कशा पद्धतीने ते त्यांचे प्रोडक्ट प्रमोट करतायत आणि डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी काय आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला काय करावी लागते तर कलेक्ट करावी लागते. नेक्स्ट सप्लायर. सप्लायर म्हणजे कोण दोज पर्सन प्रोव्हाइड रॉ मटेरियल फॉर दी ऑर्गनायझेशन, राईट. ते कसं काय करतात रॉ मटेरियल, मशिनरी, इक्विपमेंट हे प्रोव्हाइड करतात. सो सप्लायर सप्लाय रॉ मटेरियल, मशीन, इक्विपमेंट अँड अदर सप्लाय. The company has to keep a watch over the price and quality of material and matching supply. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या सप्लायर कडे जातो, रॉ मटेरियल परचेस करतो किंवा मशिनरी परचेस करतो किंवा इक्विपमेंट परचेस करतो तर तो ते जे मटेरियल आहे त्याची प्राइस सुद्धा आपण काय केली पाहिजे चेक केली पाहिजे. ऍज वेल ऍज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज क्वालिटी, राईट. क्वालिटी सुद्धा तुम्ही तितकीच महत्वाची आहे जी तुम्हाला काय करावी लागेल चेक करावी लागेल. So it also has to maintain good relationship with the supplier. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागतं सप्लायर सोबत एक गुड रिलेशनशिप मेंटेन करणं. स्क्रीन सगळ्यांनाच दिसत नाहीये का? दिसते मॅडम. हा मग एकच कोणतरी स्टुडंटचा प्रॉब्लेम आहे. वेदांत रिफ्रेश कर, स्क्रीन दिसते सगळ्यांना.
सो हे जे फॅक्टर्स आहेत हे लक्षात येते का, हे कसे आहेत तर इंडिव्हिज्युअल फॅक्टर जरी असतील तरी हे बिझनेसवरती डायरेक्ट इम्पॅक्ट करतात, तुमच्या ऑपरेशन वरती हे डायरेक्ट इम्पॅक्ट करत असतात. दॅट इज वाय दीज आर इन्क्लुडिंग एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर बट अ मायक्रो. ओके, हे कसे आहेत तर मायक्रो इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे. नेक्स्ट, सोसायटी. सोसायटी अफेक्ट कंपनीज डिसिजन. बऱ्याच कंपनीच्या डिसिजन साठी सोसायटी काय करेल तर इम्पॅक्ट करेल. ओके, सोसायटी अफेक्ट्स कंपनीज डिसिजन. द एक्सपेक्टेशन ऑफ द सोसायटी फ्रॉम द बिझनेस इज इन्क्रीजिंग. आता जसं बघितलं आपण की ट्रॅडिशनल डेज मध्ये कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशन किंवा सोसायटीच्या एक्सपेक्टेशन अँड ऍज कम्पेअर टू मॉडर्न डेज, म्हणजे आता रिसेंट मध्ये का सोसायटीच्या एक्सपेक्टेशन ह्या कशा आहेत तर इन्क्रीज होत चाललेल्या आहेत, हाय होत चाललेल्या आहेत. So therefore, the business firm maintain public relation department to handle complaint, grievance and suggestion from the general public. So general public च्या ज्या काही कंप्लेंट्स आहेत किंवा काही ग्रेव्हन्स असेल, काही सजेशन असतील, त्यासाठी सेपरेट बऱ्याच बिझनेस मध्ये हे डिपार्टमेंट काय केलं जातं, इंट्रोड्यूस केलं जातं, एस्टॅब्लिश केलं जाऊ शकतं असं आपण म्हणू शकतो. ओके, कारण सोसायटी सुद्धा तितकाच एक महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट आहे ऑर्गनायझेशन साठी. Next point is marketing intermediary. Marketing intermediary includes agent and brokers who help the business firm to find out the customer. आता मार्केटिंग इंटरमिजिएटरी काय करतात, एकतर तुमच्या गुड्स सर्व्हिसेस ज्या काही आहेत त्या कंझ्युमर पर्यंत रीच करतील, ओके, पोहोचवतील. त्याचबरोबर कंझ्युमरच्या ज्या काही एक्सपेक्टेशन आहेत त्या कंपनीपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा हे मार्केटिंग इंटरमिजिएटरी करत असतात. दे हेल्प द फर्म टू प्रमोट अँड डिस्ट्रीब्यूट द गुड्स टू दी फायनल कंझ्युमर. आणि कंझ्युमर पर्यंत फायनल गुड्स डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम हे मार्केटिंग इंटरमिजिएटरी करत असतात. त्यामुळे थोडक्यात आपण काय सांगू शकतो, हे जे मायक्रो इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे यांच्या सोबत आपल्याला काय करावं लागतं, एक गुड रिलेशनशिप बिल्डअप करावं लागतं. ओके, इज इट क्लिअर? मायक्रो इन्व्हायरमेंटल फॅक्टर, इज इट क्लिअर? मायक्रो इन्व्हायरमेंटल फॅक्टर लक्षात आले का? येस मॅम. यस मॅम. ओके, मायक्रो लक्षात ठेवायचं की स्मॉल लेवलचे फॅक्टर आहेत. हे स्मॉल म्हणतो आपण पण इतके स्मॉल नाहीये, फक्त कंपॅरिझन जेव्हा तुम्ही मॅक्रो सोबत करताना तेव्हा हे स्मॉल लेवलचे असणार आहेत. अदरवाइज कंझ्युमर हा एकटाच नाहीये ना, लार्ज कंझ्युमर स्केल आहे. दोज आर डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन अवर बिझनेस. कॉम्पिटिटर्स आहेत, सप्लायर्स आहेत, सोसायटी आहे, देन इंटरमिजिएटरी आहेत, हे डायरेक्टली तुमच्या ऑपरेशन वरती इम्पॅक्ट हे करत असतात. Next factor, macro environmental factor. The macro environment consists of the large societal factor that affect the working of the firm. तर हे काय आहे तर लार्ज इम्पॅक्ट करणारे फॅक्टर आहेत असं म्हटलेलं आहे. वी कांट कंट्रोल द मॅक्रो इन्व्हायरमेंटल फॅक्टर. सो मायक्रो इन्व्हायरमेंटल इज ऑल्सो नोन एज द जनरल इन्व्हायरमेंट. लक्षात ठेवा बरं, मायक्रोला काय म्हटलेलं आहे, मॅक्रोला काय म्हटलेलं आहे. मायक्रोला काय म्हटलं आपण, micro environmental factor is also known as जनरल इन्व्हायरमेंट. हा, मायक्रोला काय म्हटलं आपण, सांगा फटाफट. ऑपरेटिंग. ऑपरेटिंग, रोजमीन, व्हेरी गुड. ऑपरेटिंग इन्व्हायरमेंटल फॅक्टर हे आहेत मायक्रो. व्हेरी गुड तुबा. देन मॅक्रो हे काय आहेत तर जनरल इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जाऊ शकणारे क्वेश्चन आहेत, लक्षात ठेवा. मॅक्रो इन्व्हायरमेंटल फॅक्टर आर जनरली अनकंट्रोलेबल, कारण जे लार्ज पद्धतीने इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर आहेत त्यावरती आपण कंट्रोल करू शकत नाही. So first is demographic environment. Demographic environment relates to the human population with reference to its size, education, sex ratio, age, occupation, income, status, etc. etc. Okay. फॉर एक्झाम्पल, मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला एकाच एज्युकेशन लेवलचे लोक भेटतात का हो, नाही. किंवा मेलच असणार आहेत का किंवा फिमेलच असणार आहेत का, नाही. एकाच एज मध्ये बिलॉंग करणारे पर्सन असणार आहेत का, नाही. म्हणजे एज वाईज
जेंडर वाईज, एज्युकेशन वाईज, साईज वाईज, ऑक्युपेशन वाईज, इन्कम वाईज, स्टेटस वाईज पीपल हे कसे असणार आहेत तर डिफरंट असणार आहे. So business deals with people, so they have to study in detail the various components of demographic factor. म्हणजे कोणत्याही बिझनेसला लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला तुमचा बिझनेस रन करायचा आहे तेव्हा तुम्हाला हे डेमोग्राफिक फॅक्टर स्टडी करावे लागतात. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट. तर यामधले सब पॉइंट लक्षात ठेवा बरं. डेमोग्राफिक इन्व्हायरमेंटल फॅक्टर मध्ये काय येतात? एज्युकेशन असेल, सेक्स रेशो असेल, एज, ऑक्युपेशन, इन्कम, हे पॉइंट थोडेसे कन्फ्युज होणारे असतात. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट. Yes, ma'am. बोलो ना फटाक से. नेक्स्ट पॉइंट, इकोनॉमिक इन्व्हायरमेंट. Economic environmental consists of economic factor that influence the functioning of the business unit. These factor includes economic system, economic policy, trade cycle, economic resources, gross national product, corporate profit, inflation rate, employment, balance of payment, interest rate, consumer income, etc. 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 लक्षात येत आहे? म्हणजे इकॉनॉमिक फॅक्टर मध्ये लक्षात येईल तुमच्या खूप सारे फॅक्टर आहेत. वी कांट कंट्रोल डायरेक्टली. ओके, म्हणजे आता इकॉनॉमिक सायकल आहे, यावरती आपण कंट्रोल करू शकतो का? नाही. मला प्रॉफिट मिळवायचं आहे, डिप्रेशन आहे, रिसेशन आहे, रिकव्हरी आहे, प्रॉस्पेक्टस आहे, यावरती आपण कंट्रोल करू शकतो का? हो, नाही. म्हणजे हे जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत हे कसे आहेत तर अनकंट्रोलेबल आहेत. त्याच्या कंडिशन वरून, त्याच्या सिच्युएशन नुसार आपण काय करणार आहोत तर आपल्या पॉलिसी, आपले ऑब्जेक्टिव्ह, आपले रिसोर्सेस आपण चेंज करू शकतो. म्हणजेच आपण इंटरनल वरती कंट्रोल करू शकतो, बट वी कांट कंट्रोल द एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टर. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 2. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नाही, टेक्नॉलॉजिकल इन्व्हायरमेंट. टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे की नेहमीच दिवसेंदिवस चेंज होणारी टेक्नॉलॉजी आहे. सो जी आपल्याला आपल्या ऑपरेशन मध्ये, आपल्या प्रोडक्शन मध्ये, आपल्या बिझनेस मध्ये काय करावी लागते, यूज करावी लागते, आणि टेक्नॉलॉजी नुसार आपण चेंज करणं मस्ट आहे. सो टेक्नॉलॉजी हॅड ब्रॉट अबाउट फॉर रीचिंग चेंजेस इन द मेथड्स ऑफ प्रोडक्शन, क्वालिटी ऑफ गुड्स, प्रोडक्टिव्हिटी अँड पॅकेजिंग. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या काही न्यू टेक्नॉलॉजी आहे ते आपल्याला अडॉप्ट करणं, यूज करणं मस्ट आहे. There is the constant technological development taking place. So the business firm must constantly monitor the change in the technological environment, which may have considerable impact on the working of the business. मी मला वाटतं तुम्हाला लास्ट लेक्चरला पण एक एक्झाम्पल सांगितलं होतं की जर आपण टेक्नॉलॉजीनुसार किंवा मार्केटच्या ट्रेंड नुसार नाही चेंज होत गेलो तर काय करावं लागतं? क्लोजर ऑप्शन हा आपल्याकडे आहेच. मग आपण क्लोजर ऑप्शन हा चूज करू शकतो. यासाठी कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशन काय आहेत किंवा मार्केटचा ट्रेंड काय आहे, मार्केटमध्ये सध्या कोणत्या टेक्नॉलॉजी यूज केल्या जातात, हा टेक्नॉलॉजी आपण यूज करणं महत्वाचं आहे. याचं कोण एखादं एक्झाम्पल देऊ शकाल का? मी लास्ट लेक्चरला आय थिंक तो सांगितलं होतं ऑटोमोबाईल मधलं. त्या कंपनीने न्यू टेक्नॉलॉजीकडे खूप कमी काय केलं, कॉन्सन्ट्रेशन केलं, आणि त्याने क्लोजर ऑप्शन काय केलेला आहे तर यूज केलेला आहे. आठवत नसेल तर सर्च करा, अशा कोणत्या कंपनीज आहेत त्यांनी टेक्नॉलॉजीला थोडंसं काय केलं, इग्नोर केलं म्हणू शकतो आपण, किंवा त्या टेक्नॉलॉजीनुसार स्वतःचे प्रोडक्ट नाही चेंज केले. ओके, सो याच्याशी रिलेटेड असेल सर्च करून सांगा मला नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट पॉइंट, कल्चरल एन्व्हायरमेंट. जसं की आपण म्हणतो आपल्या इंडियामध्ये आपलं इंडियन कल्चर हे कसं आहे, ज्यामध्ये खूप सारे कल्चर आहेत, ज्यामध्ये खूप सारे रिलीजन आहेत. ओके, सो कल्चरल इन्व्हॉल्व नॉलेज, व्हॅल्यू, बिलीफ, मोरल्स, लॉ, custom, tradition, etc. So cultural passes from one generation to another generation. Okay, cultural काय होत असतं, एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे पास होत असतं थ्रू द इन्स्टिट्यूशन लाईक फॅमिली, स्कूल, कॉलेजेस एक्सेट्रा. सो हे जे कल्चर पास होतं किंवा आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळत असते आपल्या कल्चरल बद्दल, ही कुठून मिळते? फर्स्ट थिंग आपल्याला फॅमिली मधून मिळत असते, राईट.
देन त्याच्यानंतर मग आपण आणखी इन्फॉर्मेशन कुठून ऍक्वायर करतो, कुठून लर्न करतो, तर स्कूल असेल, कॉलेज असेल, राईट. इथून आपल्याला काय करतात तर इन्फॉर्मेशन आपण लर्न करतो. देन business is an integral part of the social system. So society is largely influenced by the culture, and in turn cultural influence the business from also. ओके, म्हणजे हे दोन्ही कसे आहेत तर इंटरडिपेंडंट ऑन इच अदर. म्हणजे जसं की म्हणतो आपण आपल्या इंडियन कल्चरमध्ये डायव्हर्सिटी आहे, डायव्हर्सिफिकेशन आहे, वेगवेगळे कल्चर आहेत, हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई, ह्या प्रत्येकाच्या काय म्हणतो आपण जे वेरिंगशी रिलेटेड घेऊ आपण, हे कसं आहे तर डिफरंट आहे. मग असा कोणता एखादा स्पेसिफिक बिझनेस आहे का की एखाद्या कल्चरला टोटली इग्नोर केलेला आहे, फक्त एकाच कल्चरवरती कॉन्सन्ट्रेट केलेला आहे, एकाच रिलीजन वरती कॉन्सन्ट्रेट केलेला आहे? नाही. जेव्हा तुमचा एखादा बिझनेस आहे तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं, त्या प्रत्येक कल्चरलचा स्टडी करून तुम्हाला तुमचं प्रोडक्शन घेणं हे महत्वाचं आहे. तरच तुम्ही काय होऊ शकता, सस्टेन होऊ शकता, सर्वाइव्ह होऊ शकता आणि ग्रोथ ही करू शकता. सो ऍज पर द कल्चरल फॅक्टर आपण काय करणार आहोत तर इंटरनल फॅक्टर हे चेंज करणार आहोत. नेक्स्ट पॉइंट इज द पॉलिटिकल इन्व्हायरमेंट. The political environment is a country influence the legislation and governmental rules and regulation under which a firm operates. म्हणजे आता इथे काही लॉज आहेत, रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, ते आपल्याला काय करावे लागतात, फॉलो करावे लागतात. So political environment means influence the expert by the legislature. That means these include the parliament, legislature, assembly. They have the law making body that frame rules and regulation. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की माहिती आपल्याला तुमचा बिझनेस आहे, एखादा मॅन्युफॅक्चरिंग असेल, कन्स्ट्रक्शन असेल किंवा कॉटेज असेल, व्हॉट एव्हर, तुम्हाला जे रूल्स रेग्युलेशन दिलेले आहेत गव्हर्नमेंटने हे स्ट्रिक्टली फॉलो करणं महत्वाचं आहे. आणि आताचा सध्याचा महत्वाचा इश्यू जो आहे की कुठेही म्हणण्यापेक्षा जे इन्व्हायरमेंट आहे हे कमी हार्म झालं पाहिजे, है ना. सो ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करणं महत्वाचं आहे ऍज पर दी गव्हर्नमेंट, ऍज पर दी पॉलिटिकल रूल्स रेग्युलेशन. इज इट क्लिअर क्वेश्चन? लक्षात आले का? कल्चरल फॅक्टर, पॉलिटिकल फॅक्टर जागे आहात? Yes, madam. ओके, Yes, ma'am. Madam. चलो नेक्स्ट, natural environmental factor. Those factor are directly influence on our business. जिथे नॅचरल, फॉर एक्झाम्पल तुमच्या बिझनेसचा टाइप्स कोणता आहे याच्यावरून नॅचरल एन्व्हायरमेंट हे आपण काय करणार आहोत तर स्टडी करणार आहोत. लाईक रिसोर्सेस अवेलेबल लाईक लँड, वॉटर, मिनरल इज अ फंडामेंटल फॅक्टर्स in the development of the business organization. It includes natural resources, whether climate condition, port facility, topographical factors, okay, such as soil, sea, river, rainfall, etc. etc. ह्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला बारकाईने स्टडी करणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आणि हे कंट्रोलेबल आहेत का? नाहीये. हे कसे आहेत तर नॅचरल फॅक्टर हे अनकंट्रोलेबल आहेत. ह्या नॅचरल फॅक्टरच्या कंडिशन नुसार, सिच्युएशन नुसार आपण आपला बिझनेस काय करत असतो, चेंज करत असतो. So every business unit must look for these factors before choosing the location for their businesses. म्हणजे जसं म्हणतो ना आपण की आपला बिझनेस काय आहे, त्याचा टाइप्स काय आहे आणि त्याच्यासाठी रिक्वायर असणारा नॅचरल एन्व्हायरमेंट काय आहे, तिथेच आपल्याला आपला बिझनेस काय करावा लागेल, रन करावा लागेल. म्हणजे आपण आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे बिझनेस रन करतो का हो? नाही. जे नॅचरल एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत याचा आधी स्टडी करा. जे आपल्या बिझनेस साठी सुटेबल आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा बिझनेस रन करणं मस्ट आहे. नेक्स्ट पॉइंट, लीगल इन्व्हायरमेंट. जसं की आता आपण पॉलिटिकल इन्व्हायरमेंट बघितलं, ऑलमोस्ट सेमच थिंक असणार आहे. त्यामध्ये सुद्धा लीगल जे काही रूल्स, रेग्युलेशन, लॉज असणार आहेत हे तुम्हाला तुमच्या बिझनेस प्रमाणे काय करावे लागतील, फॉलो करावे लागतील. सो द स्टेट सेट द फॉर्मल रूल्स, लॉ अँड रेग्युलेशन फॉर द कंट्रीज ऑपरेशनल सिस्टम. आणि जसं की आपण मला वाटतं लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं, हे रूल्स रेग्युलेशन जे आहे हे प्रत्येक कंट्रीचे सेम आहेत का? नाही. म्हणजे जर आपण ग्लोबलायझेशन मध्ये जातो किंवा एखाद्या बाहेरच्या कंट्रीमध्ये जाऊन गुड्स अँड सर्व्हिसेस सेल करतो तेव्हा तिथले रूल्स रेग्युलेशन आपल्याला फॉलो करावे लागतात. सो दॅट मीन्स दीज फॅक्टर आर अनकंट्रोलेबल.
So it creates a framework of rules and regulation within which a business has to operate. The business should have complete knowledge of law and policy to run the business effectively. So आपल्याला ह्या लीगल इन्व्हायरमेंटचं, लीगल ऍक्टिव्हिटीचं, लीगल थिंगचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं सांगितलं, आपण ग्लोबलायझेशन मध्ये गेलो, आपण बाहेरच्या कंट्रीमध्ये गेलो आणि तिथलं नॉलेज माहित नाहीये, तिथले रूल्स माहित नाहीयेत, रेग्युलेशन माहित नाहीयेत आणि गेलोच सेल करायला, तिथे तुम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकाल का हो? नाही, है ना. म्हणजेच तुम्हाला लीगल इन्व्हायरमेंटल फॅक्टर सुद्धा तितका स्टडी करणं, तितकंच त्याच्यावरती फोकस करणं महत्वाचं आहे. कारण हे सगळे फॅक्टर कसे आहेत तर अनकंट्रोलेबल फॅक्टर आहे. इज इट क्लिअर क्वेश्चन? इज इट क्लिअर क्वेश्चन? आपण काय क्वेश्चन बघितलं बघा, इंटरनल अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर. इंटरनल कसे आहेत? कंट्रोलेबल आहे. इंटरनल फॅक्टरला काय म्हणतो आपण? इनलँड फॅक्टर. अँड आणखी काय म्हटलेलं आहे आपण इंटरनल फॅक्टरला? Internal environmental factor, also known as the inland factor. Okay, so these factors are controllable, like a financial resources, corporate image, plant and machinery, labor management, promoters vision, etc., etc. And these factors are controllable factor. Business काय करू शकते, यावरती कंट्रोल करू शकते as per the external environment. जसं तुमचं एक्सटर्नल इन्व्हायरमेंट आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करा, कंट्रोल करा. एक्सटर्नल मध्ये दोन पार्ट बघितले आपण, मायक्रो अँड मॅक्रो. मायक्रो जो आहे हा स्मॉल लेवल वरती इन्फ्लुएन्स करणारा फॅक्टर आहे ऍज कम्पेअर टू द मायक्रो. जर मायक्रोशी कम्पेअर केला तर म्हणू शकतो आपण हा स्मॉल लेवल वरती इम्पॅक्ट करेल, पण प्रॅक्टिकली बघितलं तर हा सुद्धा लार्ज लेवल वरती इम्पॅक्ट करणारा फॅक्टर आहे. मग मायक्रोला काय म्हटलेलं आहे आपण? ऑपरेटिंग इन्व्हायरमेंटल फॅक्टर. ज्यामध्ये कस्टमर आहे, सप्लायर आहे, इंटरमिडिएटरी आहे, कॉम्पिटिटर्स असतात. अँड मायक्रो मध्ये काय बघितलं आपण? मायक्रो फॅक्टर इज ऑल्सो नोन ॲज द जनरल इन्व्हायरमेंटल फॅक्टर. दोज आर लार्जली इन्फ्लुएन्स ऑन अवर बिझनेस. त्यामध्ये डेमोग्राफिक फॅक्टर आहे, इकॉनॉमिक आहे, टेक्नॉलॉजी आहे, कल्चर, पॉलिटिकल, नॅचरल अँड लीगल. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आज आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. ऑफलाईन लेक्चरला आपला नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू.